ए दे ना लवकर. ए आणखी एक बेळांचा. काल पैसे मागत होता ना तो, आज त्याची वाटच लावतो बघ. ए कोण आहे रे चिल्लर? ए थिल्लर, ओळखलं नाही का? अरे भाई, हा तोच फुगा आहे ज्याच्या मित्राचा आपण हात तोडला होता. हात तोडला होता ना, आता फुगा फोडायचा. हात तर लावून दाखव. व फोडायचं की नाही ते लांब राहिलं. त्या दिवशी माझ्या माणसाचा हात मोडला. काय मिळालं तुम्हाला हे सगळं करून? त्याचं 1 वर्ष वाया घालवलं तुम्ही, याचा अंदाज आहे का तुम्हाला? आणि त्याचा तुम्ही नुसता हात नाही तोडलाय, इतक्या वर्षांची मेहनत वाया घालवली आहे. आय एस होणार होता तो. खूप जणांना नाही जमत हे, पण आमच्यासारख्यांच्या वस्तीत राहून इथपर्यंत आलाय तो. पण ही तुमच्यासारखी लोक आहेत ना, त्याला परत मागे खेचतात. मला त्याला वरतीच बघायचं होतं. सगळी आशा लागली होती, पण तुम्ही. ओ नो, सो हार्ड फिलिंग. आड फिलिंग तर आहे. आज नाही ना तुम्ही तुमच्या सगळ्या चुकांची माफी मागितली, तर नावाची शिवा नाही. ए चल बाळ. ए पोरगी आहे रे. कधी बियातून पळणारे उंदीर बघितलेत का? सेम तशीच हालत होणार आहे तुमच्यात. रेडी राहा. कोण आमची हालत खराब करणार? ही करणार. ए चला कल्टी मारा. कल्टी तर तुम्ही मारणार, तर शिवा बघा तुमची कशी हालत करणार. जाम वाईट केलाय तुम्ही, आणि त्याची शिक्षा तर तुम्हाला आता मिळणारच आहे. लड़की निकल, बहुत बोली तूने.
मला कशाला मारतेस? कारण तू माझ्या भावाला मार. कोण भाऊ? रॉकी, ओळखलं का? हा, ओळखलं याला? याची ट्रेनिंग होती, त्याच्यासाठी तू एवढी वर्ष मेहनत घेत होता. आम्हाला त्याला ऑफिसर झालेलं बघायचं होतं आणि तुमच्यामुळे सगळं वाया गेलं. त्याचं अख्खं वर्ष वाया गेलं. आता ना बऱ्या बोलाने बोलायचं. हा, हे सगळं कुणी करायला सांगितलं? बोलायचं. मला माहिती नाही. नाही माहिती? चल पण. मला माहिती नाहीये. नाही माहिती? उठ. नाही माहिती? माहिती मला. नक्की? माहितीये? मला त्याचं नाव नाही माहिती, पण त्याचं घर माहितीये मला. माहितीये घर? घर माहितीये? घेऊन जायचं तिकडे मला बघायचं. चल. बायगा कोणाच्या घरची सून आहे? किती डेंजर आहे ही. हे बघा, हेच ते घर आहे. ए, खोटं बोलायचं नाही. मला सांग, कोणाच्या सांगण्यावरनं तू हे करतोय? महागात पडेल तुला. अहो, एकदा चूक केलेली पुन्हा कशाला करू? तुम्ही माझी एवढी हालत खराब केली, मी खोटं नाही सांगत. हेच ते घर आहे. कुणी सांगितलंय करायला? कुणी सांगितलं? सांगतो का? सांगतो. त्यांनी सांगितलंय. खरं सांगा. अहो, खोटं नाही सांगत मी, खरं सांगतोय. हो, त्यांनी सांगितलं मला. शिवा, म्हणजे रॉकीला मारायला ज्यांनी गुंड पाठवलेत ते हे? काका, काका, लक्ष्मण काका, काका खाली येता का? शिवा, काय काय झालं? भाऊ, सगळं सांगते मी तुम्हाला, पण आधी काकांना बोलवा. काका, झालं काय? लक्ष्मण, काय झालं? कशाला ओरडतेस? काय झालं? तुम्ही बघताय का ह्याला किती लागलंय? हा, गुंडांनी मारलंय त्याला. पण तू ह्या सगळ्यात भाऊजींना का आवडतेस? त्यांचा काय संबंध? संबंध आहे, संबंध आहे म्हणून हाका मारत होते मी. शिवा, काय झालं? अरे रॉकी, हे काय? माझा ना विश्वास बसत नाही काका की हे सगळं तुम्ही करून आणलं.
एवढ्या वर्षांची याची मेहनत, ट्रेनिंगला जाणार होतात, IAS झाला असता, पण तुम्ही त्याचं अख्खं वर्ष वाया घालवलं. का केलं काका तुम्ही असं? हा, तुम्ही त्याला मारायला गुंड पाठवले. त्याच्याकडे बघा, त्याचा हात फ्रॅक्चर झालाय. तुम्ही का केलं असं? ही जी काही अवस्था आहे ना, ती तुमच्यामुळे झाली का? शिवाय काय काका असं का करेल? आणि तेच, याच प्रश्नाचं मला उत्तर हवंय. का केलं तुम्ही असं? मी असं काहीही केलेलं नाहीये. खोटं बोलताय तुम्ही. ज्या गुंडांना सुपारी दिली ना तुम्ही, त्या गुंडांनी इथे येऊन सांगितलं की तुम्ही त्याला मारायला सांगितलं. तोंड ठेवून देऊ का त्याला? काका नाही नाही, असं अजिबात काही करायचं नाहीये. त्याला फक्त असं धमकवायचंय. घाबरला की झालं. माझ्या मुलीपासून लांब राहायला पाहिजे बस. का केलं काका तुम्ही असं? का रॉकीवर ही वेळ आणली? काका, मी तुमचा ना रिस्पेक्ट करत होते आतापर्यंत, पण तुम्ही हे करून ना. शिवा, शिवा, तू कोणाशी बोलतेस कळतंय का तुला? हो, आणि नात्याचा आणि वयाचा मान ठेवून मला प्रश्नाचं उत्तर हवंय. तुम्ही का केलं असं? तुम्ही मारायला का सांगितलं? मी त्याला मारायला सांगितलं नव्हतं. मी त्याला फक्त धमकावायला सांगितलं होतं. का काका? काय बिघडवलं रॉकीने तुमचं? कुठला राग काढला तुम्ही? एक मिनिट, काकाशी असं बोलायची तुझी हिम्मत कशी झाली? नीट बोलायचं. हा, कीर्ती तू थांब. लक्ष्मण, मला सांग, तू याला धमकायला सांगितलं होतंस? असं काय घडलं तुमच्या दोघांमध्ये? ते एवढा हुशार मुलगा आहे, त्याचं ट्रेनिंग होतं, बघ त्याची काय अवस्था झाली. बोला काका, बोला ना आता. काय एवढं वैर आहे? त्याने संपदाशी जवळीक साधण्याची काय गरज होती? ही अवस्था होण्याआधी ना, संपदावर नजर टाकताना त्याने 100 वेळा विचार करायला हवा होता. काका, काय बोलताय तुम्ही? हे विचार ना तुझ्या मित्राला. विचार. बोल रे. रॉकी, एक मिनिट, यात फक्त त्याची चूक नाहीये, आमचं दोघांचंही एकमेकांवर खूप प्रेम. संपदा, तू एक शब्द जर काढलास ना आता. काका, काका, तुम्ही आमचं ऐकून तरी घ्या. ए, तू तुझं तोंड दाखवू नको मला. याला घरी कोणी घेतला? संपदा, रॉकी, हे सगळं खरंय का ग? काय झालं, तुला माहित नव्हतं? असं कसं शक्य आहे? नाही, बरोबर आहे. आता नाटक करायला सुरुवात करशील ना? मी कशी आदर्श सून आहे, मी कशी चांगली बायको आहे, मला बाबा यातलं काही माहीतच नाही, हे सगळं नाटक सुरू करशील ना? आणि मग देसाई पुन्हा तुझ्या नाटकाला बोलणार. हे ताई, ऐक ना, तू कुठलाही विषय कुठेही घेऊन जाऊ नकोस. विषय तर आत्ता योग्य दिशेला जातोय आशू. आणि हे सगळं ना हिने मुद्दाम घडवून आणलंय. कीर्ती थांब. कोणी काही बोलणार नाही आता. लक्ष्मण, तुला हे सगळं कधी कळलं? झाले थोडे दिवस. आणि एवढी मोठी गोष्ट तू माझ्यापासून लपवून ठेवलीस? तुला मला सांगावंसं सुद्धा वाटलं नाही. आणि तू या मुलाला मारायला गुंड पाठवलंस? हा पर्याय असू शकतो आणि हा पर्याय तू स्वीकारलास. अरे त्या मुलाची अवस्था तरी बघ. हात तुटलाय त्याचा,
एकदा त्याच्याशी बोलायचं असतं, ऐकून तरी घेतलं असतं त्याचं काय म्हणणं आहे. काय ऐकायचं होतं भाऊ? संपदाच्या आयुष्याचा प्रश्न होता. मी रिस्क नाही घेऊ शकत. आणि त्याचं आयुष्य, त्याचं काय? त्याचं आयुष्य तर वाया गेलं ना. त्याचा विचार त्याने करायचा होता. लक्ष्मण, हा पण काय करतोय, कोणाच्या प्रेमात पडतोय याचा विचार केला त्याने? बाबा त्याला काही बोलू नका, माझं खरंच प्रेम आहे तू ना तुझं तोंड बंद कर. भाऊजी लक्ष्मण, आम्हालाही तिची काळजी आहे. पण ती मुलगी माझी आहे ना भाऊ. त्यामुळे सगळे निर्णय मी घेणार. अरे काय चाललंय हे? आपल्या घरात आपण असं माझं तुझं करणार आहोत का? आणि मुळात हे सुरू कसं झालं? रॉकीला शिवाच घेऊन आली ना? शिवा, तुला हे सगळं माहित नव्हतं? तुझी जबाबदारी नव्हती यात? तुला हे सगळं करायची गरजच नव्हती. सीताई, मला हे सगळं माहित नव्हतं. अगं अजून किती स्वतःच्या चुकांवर पांघरून घालणार आहेस? तुला सगळ्यात जवळची तुझी गँग आहे ना, मग तुझ्या गँग मधल्याच एका मुलाचं काय चालू आहे हे तुला माहित नव्हतं? नाही बरोबर आहे. मला ना तुझ्या डोक्याचं खूप कौतुक वाटतं. ह्या मुलाला संपदा आवडायला लागली असेल आणि त्याच वेळेस संपदाला नेमके मार्क्स कमी पडले, ही संधी साधून तू ह्या मुलाला घरात आणलंस ना, आणि मग ह्याच्या प्रेमाचा मार्ग मोकळा करून दिलास, बरोबर? नाही नाही नाही, हे खोटं आहे. एक गप्प बस. आता किती स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केलास ना तरी सत्य समोर आलंय. हे बघा कीर्तीताई, गैरसमज पसरवू नका. मला खरंच माहित नव्हतं हे सगळं कधी झालं. अगं पण झालं तर वस्तीत ना. याला माझ्या संपदा बरोबर कीर्तीने बघितलंय वस्तीत. हो, आणि माझ्यावर विश्वास नसेल तर संपदा सांगेलच तिच्या तोंडून खरं काय ते. हो ना संपदा? ह्यांच्या प्रेमाचे आणि गाठी भेटींचे पुरावे आहेत माझ्याकडे. मीच दाखवते. माझ्याकडे एक व्हिडिओ आहे. आई, व्हिडिओ. भाऊंना पण बघू दे. भाऊ, संपदा, रॉकी, तुम्ही का सांगितलं नाही ते मला? परत ड्रामा. ऐका ना, तुम्ही प्लीज शिवाला याच्यामध्ये ओढू नका. तिला खरंच काही माहित नव्हतं. हो, शिवाला खरंच काहीच माहित नाहीये. म्हणजे आम्ही भेटायचो, बोलायचो, तिला काही आयडियाच नव्हती. घ्या, उंदराला मांजर साक्ष. ताई, अगं ते एवढं सांगतायत तर खरंच नसेल माहिती शिवाला. हो का? नाही ठीक आहे, तिला माहित नसेल पण तिच्या गँगला तर माहित असेल ना. काय माहित होतं ना तुम्हाला? नाही, नाही नव्हतं माहित. तुला रे? हो, माहिती होतं.